नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज बघा मी मस्त छान असा मसाले भात बनवणार आहे। आपल्या शिळा भातापासून मसाले भात किंवा फोडणीचा भात बनवणार आहे। तर बघा मी कसा बनवला आहे, तर आपण चला पूर्ण व्हिडिओ बघूया। तर बघा इकडे मी सकाळचा भात उरलेला होता आणि आज सकाळी मी डाळ भात बनवलेला होता, तर भात भरपूर उरलेला होता। फेकून न देता आपल्याला याला छान असा फोडणीचा भात करायचा आहे। तर तो कसा केला आहे, चला आता आपण सुरुवात करूया। तर बघा इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढई छान अशी गरम झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार तेल टाकायचे आहे। तर तेल इथे मी 2 पळ्या तेल घेतलेले आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये 1 चम्मच जिरं टाकायचं आहे आणि इथं मी लसूण घेतलेला आहे 8 ते 10 पाकळ्या। तर लसूण पण मी असा कट करून घेतलेला आहे। आता लसूण आणि जिरं छान असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये, छान असं 1 मिनिटासाठी तळून घ्यायचं आहे। तर 1 मिनिट झालेलं बघा, लसूण आणि जिरं मी छान असं तळून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे। तर इथं मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे आणि तो असा बारीक कट करून घेतलेला आहे। आता कांदा सुद्धा आपल्याला 1 मिनिटासाठी छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे त्याला असं ढवळतच राहायचं 1 मिनिटासाठी, छान असा लालसर रंग येईपर्यंत तेलामध्ये छान असा ढवळत राहायचे। आता कांदा पण छान असा तळला गेलेला आहे। आता याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। आता कढीपत्ता सुद्धा छान असा 1 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर बघा 1 मिनिट झालेलं आहे मस्त। आता याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचे, तिथं मी 1 चम्मच काळा मसाला घेतलेला आहे, खानदेशी मसाला, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर घ्यायची आणि थोडीशी हळद घ्यायची आपल्या अंदाजे। आता हे मसाले सुद्धा छान असे 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आणि जोपर्यंत छान असा सुगंध येत नाही तोपर्यंत तेलामध्येच परतून घ्यायचे आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने मी 1 मिनिटासाठी छान मसाले पण तळून घेतलेले आहेत मस्त। आता याच्यामध्ये 1 टमाटा घेतला होता मी, टमाटा पण छान असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता परत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता याच्यात आता 1 बटाटा घेतला होता, तर बटाटा सुद्धा मी असा कट करून घेतलेला आहे, बारीक कट केलेले आहेत मस्त। आणि टमाटा आणि बटाटा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर बटाटे थोडे मी बारीकच कट केलेत, त्याचं कारण की बटाटा लवकर शिजत नाही म्हणून त्याला असा बारीक कट केलेला आहे आणि तो म्हणजे पटकन शिजून जाईल। तर 1 मिनिट मी छान असं परतून घेतलं टमाटा बटाटा आणि आता याच्यात मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत। तर शेंगदाणे सुद्धा 1 मिनिटासाठी छान असे परतून घ्यायचे आहेत। आता छान असं एकजीव करून घेतलेलं आहे सगळं। आता याच्यावर आपल्याला एक कढईवरती प्लेट ठेवायची आहे आणि 2 मिनिटासाठी बटाटा पण छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर चला आता आपण बघू आपले बटाटे शिजले का बरं। तर मसाला छान असा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि कमी गॅसवरतीच मी 2 मिनिटासाठी शिजवून घेतलेले आहेत आणि टमाटा पण छान शिजला आणि बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे। तुम्हाला दाखवते मी, बघा असं पटकन दाबला जातोय, बटाटा छान असा शिजलेला आहे। तर 1 मिनिट छान असा परत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर अशा प्रकारे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले तुम्ही बघू शकता आणि बटाटा खूपच छान असा मऊ झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपला जो शिळा भात आहे उरलेला तो भात टाकायचा आहे। आपण या भाताला फोडणीचा भात किंवा मसाले भात असंही म्हणू शकतो। फेकून न देता छान असा फोडणीचा भात तयार करायचा आहे आज मस्त आणि खूप छान आणि टेस्टी लागतो हा भात। तुम्ही सुद्धा घरी करून बघा, नक्की ट्राय करा। आणि आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका। तर छान असा आता भात मिक्स करून घ्यायचा आहे मस्त 1 मिनिटासाठी। तर अशा पद्धतीने मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि कलरही खूप छान आलेले बघू शकता तुम्ही। खूपच छान भात तयार झालेला आहे आजचा। आता छान असं मिक्स झालेलं आहे। आता याच्यावर मी परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि 1 मिनिट आपल्याला छान असं वाफेत शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवरतीच।
तर बघा प्लेट काढू आपण 1 मिनिटानंतर. तर भाताला काय जास्त वेळ लागत नाही कारण तो अगोदरच शिजलेला असतो. म्हणून मी 1 मिनिटासाठी छान असं त्याला शिजवून घेतलं वाफेमध्ये. आता याच्यात थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मीठ थोडं कमीच टाकायचं कारण भातामध्ये सुद्धा आपलं अगोदर मीठ असतं टाकलेलं. तर आता मीठ मी कमी टाकणार आहे आपल्या आवडीनुसारच. आणि आपली छान अशी हिरवीगार कोथिंबीर. तर कोथिंबीर थोडी मी जास्तच टाकणार आहे. आता परत 1 मिनिटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. एकच नंबर आपला मसाले भात तयार झाला आहे किंवा फोडणीचा भात तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे मी आता कोथिंबीर पण छान अशी मिक्स करून घेते आणि 1 मिनिटासाठी छान असं वाफेत शिजवून घेते परत कोथिंबीर सुद्धा. तर बघा फोडणीचा भात तयार झालेला आहे. खूपच छान झालेला आहे. मस्त एकच नंबर भात तयार झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला. छान असा मोकळा भात तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. जसं लग्नाच्या पंक्तीत मसाले भात भेटतो खायला त्याच पद्धतीने सुद्धा आपला हा फोडणीचा भात तयार झालेला आहे. खूपच टेस्टी आणि कलरही बघू शकता तुम्ही. खूपच छान असा कलर आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा घरी करून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.